आज मावळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीनही पक्षांच्या माहितीच्या बळावरती आम्ही पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता आणू शकलो. माझ्या ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य वाड्यापाड्यावरती राहणाऱ्या जनतेचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. आगामी काळामध्ये आज पंचायत समितीच्या सभापती म्हणून सुनीताताई मनोहर येवले आणि उपसभापती म्हणून साहेबरावांना कारके यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि इतरही सदस्यांना शुभेच्छा देत असताना ग्रामीण भागातल्या प्रत्येक घटकापर्यंत या पंचायत समितीच्या माध्यमातून योजना पोहोचल्या पाहिजेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा DPCच्या माध्यमातून जो निधी या आपल्या ग्रामीण भागातल्या रस्ते, लाईट, पाणी या सुविधेकरता उपलब्ध होतो किंवा वेगवेगळ्या योजना येत असतात, त्यावरती आपण बारकाईनं काम करावं, पारदर्शकतेने काम करावं असं देखील त्यांना आश्वासित केलेलं आहे. मागच्या अधिवेशनामध्ये मावळासाठी काय वाद आला होता, यावेळेस काय मावळाला काय मिळालं? यावर्षी श्री क्षेत्र असलेल्या जगद्गुरू संत श्री तुकोबारायांच्या भूमीमध्ये विकास आराखडा करून जवळपास 500 ते 700 कोटी रुपये त्या भागातल्या डेव्हलपमेंट करता मिळतील. या व्यतिरिक्त तळेगाव चाकण रस्ता असेल, आपला जुना मुंबई पुणे हायवे रोड असेल, यावरती देखील काही निधीची तरतूद केलेली आहे. 25 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या आपल्या काही ग्रामीण भागातल्या मुख्य रस्त्यांकरता मिळालेले आहेत. अधिवेशन संपल्यानंतरनं कृषी विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल किंवा इतर पुनर्वसन विभाग अशा वेगवेगळ्या विभागाकडून, आरोग्य विभाग असेल, ज्या विभागाकडून आम्हाला तालुक्याला जे काही मिळणार आहे ते मी अधिवेशन संपल्यानंतर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करेल किंवा ती माहिती जनतेसमोर देईल. अण्णा, दादांचा जो अपघाती मृत्यू झाला त्याला 1 महिना झाला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे, अजित पवार गटाचे एकही आमदार आवाज उठवत नाही की बाबा हा अपघात आहे की अपघातातला. मला असं वाटतं की दादांच्या झालेल्या घटनेला कुणी राजकीय हेतूने न पाहता तपास यंत्रणेमध्ये CID असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही यंत्रणा यामध्ये संपूर्ण तपास करतायत. तपास मला वाटतं की या 8 दिवसामध्ये संपायला पाहिजे. तपासाच्या अंतिम जो अहवाल येईल त्या अहवालामध्ये जर आम्हाला पुढे शंका वाटली किंवा त्याच्यामध्ये पुढे दिरंगाई केली जाते, काही माहिती लपवली जाते, असं जर काही वाटलं तर आम्ही आवाज उठवू. परंतु तपास होण्या अगोदरच कुठलाही आवाज उठवणं किंवा काही स्टंटबाजा करणं यातून आम्हाला काही साध्य करता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, दुसरा उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनी, हे तिघही या बाबतीत गांभीर्यपूर्वक पाहत आहेत. महाराष्ट्रातल्या 13.5-14 कोटी जनतेला झालेल्या घटनेची सत्यता सादर केल्याशिवाय किंवा संपूर्ण माहिती दिल्याशिवाय तेही गप्प बसणार नाहीत. तपास होऊ द्या. झाल्यानंतर जर पुढं चुकीच्या पद्धतीनं काही दिसलं तर आम्ही नक्कीच आवाज उठवू. हे देखील आपण अण्णा, काय सांगाल? पटेल आणि तटकरे हाच अजितदादाचा पक्ष चालवतात असं म्हणतात. ज्यावेळेस तटकरे उपस्थित नव्हते त्यावेळेस 25 आमदार जे आहे ते सुमित्राबाईंना जे आहे ते भेटलेले आहेत. कुठला तरी दबाव आहे का तुमचा? त्याच्यात मी पण होतो. तटकरे साहेब आणि प्रफुल्लबाई नसताना त्या 20-25 आमदारात मी पण होतो. काय झालं बैठकीत? त्याच्यावर दबाव आहे का तुमच्यावरती? का मी सुद्धा भेटायला गेलो होतो. आम्ही आमच्या कामांच्या संदर्भात, तालुक्यातली कामं या संदर्भामध्ये अधिवेशनात आम्हाला कामं मंजूर व्हावी या भेटीकरता गेलो. परंतु त्याच्या वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या बातम्या लागल्या. ठीक आहे, आता बातम्या काय लागतील माहीत नाही, काय चर्चा होईल, परंतु सुनित्रा वहिनी सक्षम आहेत. त्यांच्यावर कुठलाही दबाव आणि कुणी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. त्या निर्णय घ्यायला गंभीर आहेत, कणखर आहेत आणि आगामी काळामध्ये तुम्हाला देखील त्याची प्रत्यक्षात अनुभव येईल. धन्यवाद.